हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल प्रेहान वर्ल्ड। मी आहे प्रेरणा आणि ही आहे सॉफ्टी। तर आज आम्ही घेऊन आलेलो आहे एक असा व्लॉग, खूप छान एंटरटेनिंग व्लॉग। तर आजच्या व्लॉगमध्ये काय असणार आहे तर मी तुम्हाला शॉर्ट ब्रीफ देते। सॉफ्टीला पण आयडिया नाही आहे, मी आत्ताच मम्मीकडे आले आणि मी तिला आता सांगितले। सॉफ्टी ऑलरेडी 2 दिवस मम्मीकडे होती। तर चला आजच्या व्लॉगमध्ये आपण छान करणार आहोत एक चॅलेंज व्हिडिओ आणि चॅलेंज असणार आहे आपल्या सॉफ्टीसाठी, कारण सॉफ्टी खूप छान चॅलेंज ॲक्सेप्ट करणार। सॉफ्टी करणार ना चॅलेंज ॲक्सेप्ट। तर चॅलेंज असं आहे की सॉफ्टीला आम्ही 100 रुपीज देणार आहे आणि तिला आमच्या इथे शॉपिंग सेंटर आहे छोटंसं, तिथे घेऊन जाणार आहे आणि तिला त्या 100 रुपीजमध्ये आम्ही 5 वस्तू कलेक्ट करायच्या आहेत तिला त्या 100 रुपीजमध्ये। त्यात खायची गोष्ट फक्त एकच घ्यायची, ओके? खूप साऱ्या नाही घ्यायच्या। आणि त्यात ट्विस्ट, त्यात ट्विस्ट असा असणार आहे की त्या 100 रुपीजमध्ये 5 वस्तू घ्यायच्यात अंडर 100 रुपीज आणि थोडेफार पैसे सेविंग पण करायचे तुला, ओके? आता समजलं। तर त्यातले थोडेफार पैसे तुला सेविंग पण करायचे आणि त्याच्यानंतर म्हणजे मलाच ठेवायचे? तुलाच ठेवायचे ते 100 रुपीजचं सेविंग करून, प्लस त्याच्यात 5 वस्तू घ्यायच्यात, ओके? आणि अजून एक ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये, जो की तो तुला माहीत नाही आहे, जो की हा असा ट्विस्ट आहे की तिला कुठल्याही रॅन्डम वस्तू घ्यायच्या नाही आहेत। तिला मी 4-5 अशा कलर्सच्या चिठ्ठ्या बनवल्या आहेत। तर त्या कलरच्या चिठ्ठ्यांमधून एक कलरची चिठ्ठी सिलेक्ट करायची आणि त्याच कलरच्या 5 वस्तू घ्यायच्या, ओके? कसं वाटलं चॅलेंज? चांगलं। ॲक्सेप्ट करणार का? तर यस, तर चला आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि बघूया आपण की सॉफ्टी कशा प्रकारे चॅलेंज कंप्लीट करते। टाईम लिमिट नाही ठेवले आम्ही, कारण ती पण एन्जॉय करू शकेल। टाईम लिमिटचा पण एक छान आता नवीन असून छान व्लॉग्स घेऊन येऊ चॅलेंजचे। तर आता हे आमचं फर्स्ट चॅलेंज व्हिडिओ आहे सॉफ्टीसाठी। तर चला बघूया आपण की सॉफ्टी कशा प्रकारे चॅलेंज घेते आणि कशा प्रकारे चॅलेंज ॲक्सेप्ट करते आणि कशा प्रकारे परफॉर्म करते आपल्या चॅलेंजला। तर चला स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड, ब्लॉग शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे। तर इथे आहेत माझ्याकडे चिठ्ठ्या, तर सॉफ्टी त्यातनं एक चिठ्ठी कलेक्ट करणार आहे। सॉफ्टी घेणार आहे, कोणती चिठ्ठी घेणार आहे सॉफ्टी यातली? येलो, यस, कुठून पण भेटेल खायला। येलो मध्ये लई चीज असतात। येलो, ये मला फेवरेट। चला आता सॉफ्टीला येलो कलरचं चॅलेंज बघूया आपण सॉफ्टी काय करते। तुला सेविंग पण करायची। 50 रुपीज सेविंग आणि 50 रुपीजचं घ्यायचं, 50 आणि हे। चला स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड। सॉफ्टीचा येल्लो कलर हे आहेत सॉफ्टीचे आजचे 100 रुपये। कितने
कलर कलर काय येलो ब्लू आहे वो 4 कॅश कॅल्क्युलेट कर कॅश कॅल्क्युलेट कर वो नहीं दिखेगा कितने को 20 कोई 20 सॉफ्टी अभी पैसे देके खर्चा कर रही हूँ देखो कितना समझ में किती हे होतं फरक पडतो असं चॅलेंज दिल्यावर त्यांना पैशाची व्हॅल्यू कळते येल्लो नाही आहे तो नाही येल्लो अभी इथं येल्लो 30 हां विचार काय प्राइस आहे 20 60 लेना लेना वो क्या हुआ है ते घे ना ते काय का नाही घेते ते 30ला आहे तर घे ना डॅड असतं तर लगेच आता कसं स्वतःचे पैसे तर व्हॅल्यू कळते मम्मी नको आहे का नाही सॉफ्टीने आत्तापर्यंत एक बो घेतला आहे 20 वाला कितीला तेरे बजेट में नहीं है तेरे बजेट में नहीं है किती झाले सगळे क्लिप आणि बोज घेतले तू 10 20 30 40 किती हे किती लागतं 20 20 10 हे 10 20 20 40 50 60 रुपये अजून अजून 1 2 3 4 4 झाले अजून एक घेऊ शकतेस तू घेतलाय ना बो घेतलास ऑलरेडी इकडे घे सॉफ्टी एखादी वस्तू कलर आहे ऑलरेडी तू घेऊ शकतेस घे कुठलं कितीला आहे 15 ओके घे किती रुपये झाले ते सांगतील तुला बस झालं ओके डन अजून काय घ्यायचं आहे का बस चल धर तूच धर जा बिलिंग कर
5 रुपयाचं काहीतरी खायचं घ्यायचं. 20 रुपये राहिले. 25 रुपीज राहिले तुझ्याकडे आता. सॉफ्टीने 25 रुपीज ठेवत राहिलेत. आता काय करायचंय? आता 5 रुपयाचं काहीतरी घ्यायचं खायला आणि 20 रुपये सेव करायचे. चला पण 10 रुपये गेले. काय करू? 20 रुपीज सेव्ह केले तिने. सेव्ह केले 100 रुपयामधले. दाखवते आता काय काय खरीदारी केली. दाखव. स्माइल येल्लो कलर. आणि हे माझ्यासाठी. थँक्यू. आणि हे मम्मीसाठी. उघडं होतं का? हो. आणि हे माझ्यासाठी. पकडू नको. आणि त्याच्यात येल्लो कलरचं होतं त्यामुळे मी हे घेतलं. हे माझ्यासाठी. सगळं येल्लो कलरचं घ्यायचं होतं का? तिला चॅलेंज होतं ना येल्लो कलरचं. ये तो ऑरेंज है. येल्लो आहे. अंदर से देखा. ये तो ऑरेंज है. तर अशा प्रकारे सॉफ्टीने 80 रुपीज खर्च केलेत आणि 20 रुपीज सेव्ह केलेत. सॉफ्टी माहिती का तिथे, नको मम्मी हे 40चं आहे नको घ्यायला, मम्मी हे 30चं आहे नको घ्यायला, लय महाग आहे मला. आता तिला व्हॅल्यू कळली पैशाची, आहे की नाही सॉफ्टी? काय म्हणत होती, नको मम्मी महाग आहे हे, 30 रुपयाला आहे 40 रुपयाला, म्हणजे आता तिला 30 आणि 40 रुपयाचं महत्व कळलं. सॉफ्टी लाईट आहे. लाईट. हे गाईज, तर तुम्ही बघितलं असेल की सॉफ्टीने कशा प्रकारे आज चॅलेंज घेतलं आणि छान प्रकारे तिने चॅलेंज स्वीकारलं आणि ते कम्प्लीटही केलेलं आहे. आणि तिने असे 20 रुपीज असे सेव्ह केलेले आहे. तर छान छोटंसं आम्ही चॅलेंज घेतलं होतं आणि हे चॅलेंज घेण्यामागचं माझं इंटेन्शन असं होतं की सॉफ्टीला पण आता ती ऑलरेडी 7 इयर्सची झालेली आहे आणि तिला ह्याच्यातून एक पैशाची व्हॅल्यू कळावी आणि मुलांना पैशाचा व्हॅल्यू कळायला पाहिजे. तर ह्यासाठी मी हे छोटंसं असं चॅलेंज घेतलं होतं आणि आता मी चॅलेंज व्हिडिओ करणार आहे सॉफ्टी आणि मी, आहे की नाही सॉफ्टी? पैशाची व्हॅल्यू, बाकीच्या आपल्या ज्या सोशलच्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या कळतील. आणि तिला आता खरंच मला बघून खूप छान वाटलं की सॉफ्टी वस्तू घेताना 10 वेळा विचार करत होती, घेऊ का नको, हे माझ्या बजेटमध्ये आहे का नाही. मग मी तिला आता गाडीवर येताना तेच सांगितलं की बघ सॉफ्टी, मम्मी डॅडा पण जेव्हा जॉबला जातात करतात तेव्हाही तुम्ही हाच विचार केला पाहिजे की हे पैसे आमचे कसे सेव्ह करायचे, कसे खर्च करायचे. तर ह्या व्लॉग मागचा जो माझा मेन मोटो होता तो हा होता की सॉफ्टीला पण पैशाची व्हॅल्यू आता कळायला पाहिजे आणि कळते तिला, बट अजून कळली पाहिजे. त्यासाठी असं एक आम्ही छान छोटंसं चॅलेंज व्हिडिओ केला होता की तिला एन्जॉय पण करता येईल आणि ती त्यातून काहीतरी गोष्टी शिकेल पण. तर सॉफ्टीला छान एक लेसन मिळालेलं आहे. कुठला लेसन सॉफ्टी? पैशाची कधी हे नाही करायचं, काय नाही करायची, व्हॅल्यू करायची पैशाची, आहे का नाही? विनाकारण पैसे खर्च करायचे नाही. तर येस, तर असं छान असं चॅलेंज व्हिडिओ माझा झालेला आहे आणि सॉफ्टीने 5 वस्तू घेतलेल्या आहेत आणि तिने हेअर बँड घेतला, येल्लो कलरचं अजून शार्पनर होतं ते घेतलं, परत छान अशा 5 वस्तू तिने कलेक्ट केल्या. खूप जास्त ऑप्शन्स नव्हते तिथं, पण तरीही त्यातनं तिने सॉफ्टीने सिलेक्ट करून खूप छान वस्तू सिलेक्ट केल्या आणि खरंच छान वाटलं. मला पण एन्जॉय करता आलं, मला पण मजा आली ब्लॉग बनवताना. आता पण छान अशीच चॅलेंज व्हिडिओ वगैरे करूया आपल्या चॅनलवर. तर नेक्स्ट कुठलं चॅलेंज घ्यायचं ते मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला कुठलं आमच्याकडनं चॅलेंज बघायचं तर ते मला कमेंट करा, मग आम्ही त्याची नेक्स्ट चॅलेंज ते घेईल आणि आम्ही करणार आहोत. तर गाईज मला आता तुम्ही कमेंट करून सांगा की नेक्स्ट चॅलेंज आम्ही कशाचं घ्यायचं किंवा काय करायचं. तर तुम्हाला कुठला चॅलेंज बघायला आवडेल माझ्यासोबत किंवा सॉफ्टीसोबत, तर ते मी चॅलेंज नक्की करायचा प्रयत्न करेन. आणि हा व्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला भेटते एक नवीन व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया एक नवीन व्लॉगमध्ये, चॅलेंजमध्ये किंवा अजून काहीतरी. तर बाय बाय.